नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शंकर वडणे आपलं सर्वांचं स्वागत करतो इन्फिनिटी अकॅडमीच्या एएमवाय आरटीओ मेन्ससाठीच्या व्हिडिओ सिरीज लेक्चरमध्ये. नाव माय डिअर स्टुडंट्स, आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं क्रिटिकल एनालिसिस जे 2011, 13 आणि 2017 मध्ये आरटीओ एक्झामसाठी मेन्ससाठी पडलं होतं. राईट, तर आपण पाहूया सेक्शन ए मधला जो पहिला सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, त्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये जे क्वेश्चन आले होते किंवा किती मार्क्ससाठी आले होते, किती नंबर ऑफ क्वेश्चन आले होते त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. राईट, नाऊ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा जो पहिला सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये हा 30 मार्क्ससाठी सब्जेक्ट आहे आणि क्वेश्चन किती आहेत तर पहिले 1 ते 15 क्वेश्चन हे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलवरती असतात. मग एक क्वेश्चन टोटल 15 क्वेश्चन आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलवरती आणि एक क्वेश्चन 2 मार्क्सचा आहे, तर टोटल 30 मार्क्ससाठी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल तुमच्या आयोगाच्या सिलेबसमध्ये आहे. राईट, तर सिलेबस तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. हा आयोगाने सिलेबस दिलेला आहे, जसं की मेन्स एक्झाम प्रिलिम एक्झाम होऊन जवळपास 1.5 वर्ष होत आलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाजवळ हा सिलेबस असणं गरजेचं आहे. जो आयोगानं सिलेबस पॉईंट टू पॉईंट मेन्शन केलाय तो मी ते लिहिलेला आहे. पण मित्रांनो, जो आयोगानं सिलेबस मेन्शन केलाय फक्त तोच सिलेबस आहे का तर नाही, याच्या व्यतिरिक्त पण सिलेबस असू शकतो. कारण आयोगानं जो सिलेबस मेन्शन केला असतो, पहिला टॉपिक जो मेन्शन केलाय तो स्ट्रेस अँड स्ट्रेन. मग स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे फक्त स्ट्रेसची डेफिनेशन आणि स्ट्रेनची डेफिनेशन आहे का तर नाही, तर स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये पण इन डिटेलमध्ये डिस्कशन करावं लागेल. कारण 1D लोडिंगसाठी, 2D लोडिंगसाठी, 3D लोडिंगसाठी स्ट्रेस काय असतो, स्ट्रेन काय असतो, तर ह्या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला डिस्कशन केलं पाहिजे. त्याच्या स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम ड्रॉ केल्या पाहिजे. तर इन डिटेलमध्ये एखादा टॉपिक लिहिला, स्ट्रेन एनर्जी लिहिला किंवा शेअरिंग फोर्स अँड बेंडिंग मोमेंट लिहिलं, तर त्याच्यामध्ये आणखी खूप जास्त सब टॉपिक असतात. तर प्रत्येक टॉपिक बद्दल आपल्याला डिस्कशन केलं पाहिजे. आणि असेही बरेच टॉपिक असतात जे सिलेबसमध्ये कुठंच मेन्शन केलेलं नाही पण हिडन टॉपिक असतात. त्या हिडन टॉपिकवरती पण आपल्याला डिस्कशन केलं पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा आपली एनालिसिस पाहणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची, तर त्याच्यामध्येही पाहू शकताय जे सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं नाही अशा पण टॉपिकवर क्वेश्चन पडलेले आहेत. याचा अर्थ तो सिलेबसचाच पार्ट आहे. राईट, तर पाहूया स्ट्रेंथ ऑफ मटेरियल टॉपिक वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन. तर पाहताय आपण पहिला टॉपिक जर पाहिला आपण स्ट्रेस अँड स्ट्रेन, जेवढे टॉपिक मी इथं बोल्ड केलेले आहेत त्याचा अर्थ ज्या टॉपिकला मी बोल्ड केले त्या टॉपिकवरती जास्त नंबर ऑफ क्वेश्चन पडलेले आहेत. तर त्या टॉपिकवरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे प्रिपरेशन करताना. राईट, तर जो पहिला टॉपिक आहे स्ट्रेस आणि स्ट्रेन. तर मित्रांनो, स्ट्रेस आणि स्ट्रेन टॉपिकमध्ये तुम्हाला स्ट्रेस आणि स्ट्रेन दोघांना डिफाईन करायचं आहे. 1D लोडिंगसाठी, 2D लोडिंगसाठी, त्याचसोबत 3D लोडिंगसाठी. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या एरियावरती परपेंडिक्युलर लोड लावताय, सपोज हा बोर्ड आहे तर ह्या बोर्डला मी परपेंडिक्युलर लोड लावला तर या लोडमुळे नॉर्मल स्ट्रेसेस येतात. आणि याच बोर्डवरती मी पॅरलल किंवा टेंजेन्शियल लोड लावला त्यामुळे शियर स्ट्रेसेस येतात. आणि एखाद्या कंपोनंटवरती सर्व डायरेक्शन मी सेम मॅग्निट्यूडचा फोर्स लावला तर त्याच्यामुळे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेसेस येतात. तर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये आपल्याला नॉर्मल स्ट्रेस वर्सेस नॉर्मल स्ट्रेन, शियर स्ट्रेस वर्सेस शियर स्ट्रेन, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस वर्सेस व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन डायग्राम शिकायचे आहेत. कारण पहिल्या नॉर्मल स्ट्रेस वर्सेस नॉर्मल स्ट्रेन डायग्राम मधून तुम्हाला भेटणार आहे यंग्स मॉड्युलस, शियर स्ट्रेस वर्सेस शियर स्ट्रेन डायग्राम मधून तुम्हाला भेटणार आहे शियर मॉड्युलस, त्यालाच तुम्ही म्हणतो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. त्यानंतर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस वर्सेस व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन डायग्राम ड्रॉ केली तर तुम्हाला भेटतो बल्क मॉड्युलस. राईट, तर हे तिन्ही मॉड्युलस पण तुम्हाला डिफाईन करायचे आहे, जो की दुसऱ्या टॉपिक मध्ये लिहिलेलं आहे मी, इलॅस्टिक कॉन्स्टंट. तर हे 3 मॉड्युलस इलॅस्टिक कॉन्स्टंट आहेत. आणखी एक इलॅस्टिक कॉन्स्टंट आहे पॉयझन्स रेशो. तर तो पॉयझन्स रेशो पण तुम्हाला डिफाईन करायचा आहे. आणि पॉयझन्स रेशो डिफाईन केल्यानंतर ह्या चारही इलॅस्टिक कॉन्स्टंट मधले रिलेशन काय आहेत, ई, जी, के आणि म्यू यांच्यामधलं रिलेशन काय आहे ते रिलेशन पण पाहायचं आहे. कारण रिलेशनवरती खूप फेमस क्वेश्चन आहे, प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात त्याच्यावरती. राईट, तर ते रिलेशन खूप महत्वाचे आहेत, ते रिलेशन तुम्हाला शिकून घ्यायचे आहेत. राईट, तर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम शिकल्याशिवाय तुम्ही इलॅस्टिक कॉन्स्टंट हा टॉपिक शिकूच शकत नाही. राईट, आणि स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम पुढे चालून खूप महत्वाचा आहे. डक्टाईल मटेरियलसाठी स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काय, ब्रिटल मटेरियलसाठी काय, मग थेरीज ऑफ फेल्युअर जो नंतर टॉपिक येणार आहे 12 नंबरचा, तर या थेरीज ऑफ फेल्युअर मध्ये डक्टाईल आणि ब्रिटल मटेरियलला तुम्हाला डिझाईन करायचं आहे. तर कुठली थेरी कुठल्या मटेरियलसाठी ऍप्लिकेबल आहे ते तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मधून समजून जाईल नंतर थेरीज ऑफ फेल्युअर टॉपिक एक्सप्लेन करताना. राईट, त्यानंतर तुम्हाला थर्मल स्ट्रेसेस पण शिकायचे. थर्मल स्ट्रेसेस मध्ये एखाद्या कंपोनंटचं टेम्परेचर चेंज झालं, टेम्परेचर इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. कंपोनंटचं टेम्परेचर चेंज झालं तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे स्ट्रेसेस येतात, दोन्ही साईड कंपोनंटचे फिक्स केले तर टेम्परेचर इन्क्रीज नंतर टेम्परेचर डिक्रीज नंतर कुठल्या प्रकारचे स्ट्रेसेस येतील, टेन्साईल येईल की कॉम्प्रेसिव्ह होईल. त्यासोबत कंपोजिट मेंबर पण शिकायचे आहेत. तर यात नेचर ऑफ स्ट्रेस हे खूप महत्वाचं आहे. कंपोजिट मेंबरमध्ये 2 वेगवेगळे मटेरियल जॉईन केले असतील तर दोन्ही मटेरियलमध्ये कुठल्या नेचरचे स्ट्रेसेस येतील, वेगवेगळ्या नेचरचे येतील, तर ते नेचर काय असेल ते पण तुम्हाला शिकायचं आहे. राईट, त्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे तो स्ट्रेन एनर्जी.
तर मित्रांनो स्ट्रेन एनर्जी हा स्लोप अँड डिफ्लेक्शन जो 7 नंबरचा टॉपिक आहे, स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड करण्यासाठी आपल्याजवळ 5 मेथड आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रेन एनर्जी ही पण एक मेथड आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड करण्याची. त्यामुळे स्ट्रेन एनर्जी सेपरेट पण शिकायचं आहे आणि स्लोप अँड डिफ्लेक्शन टॉपिक मध्ये पण आणखी एकदा शिकायचं आहे. राईट. तर स्ट्रेन एनर्जी म्हणजे एखाद्या कंपोनंटवरती तुम्ही फोर्स लावला तर तो डिफॉर्म होईल. मग डिफॉर्म झाला म्हणजे कंपोनंटच्या मध्ये कुठली तरी एनर्जी स्टोअर झाली आहे, त्याच एनर्जीला आपण म्हणतो स्ट्रेन एनर्जी. तर ह्या स्ट्रेन एनर्जीला 2 प्रकारे शिकायचं आहे. एक असतो रेजिलन्स आणि दुसरा असतो टफनेस. तर या डेफिनेशन तुम्हाला बघायचे आहेत आणि स्ट्रेन एनर्जी कॅल्क्युलेट कसा करतात ते पण बघायचं आहे. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करणार आहे तेव्हा तुमचं प्रिपरेशन IAS लेवलचं नसलं पाहिजे, पण IAS चे 50 ते 60% क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतात जे की तुम्ही RTOचं प्रिपरेशन करताना सॉल्व्ह केले पाहिजे. तर RTOची लेवल ही SSC लेवल सारखी आहे. तर SSCचे तर सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. इस्रो, DRDO, त्यानंतर तुम्ही IAS चे 50 ते 60 क्वेश्चन जे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, जे सोपे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह केले पाहिजे. गेटचे जे 4-5% थेरॉटिकल क्वेश्चन असतात स्ट्रेट फॉरवर्ड ते तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. त्यानंतर IAS ला तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑप्शनल घेऊ शकताय आणि अगोदर त्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण विचारायचे, ते पण क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. ते पण क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि स्टँडर्ड रेफरन्स बुक जे असतात त्यातले पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. राईट. जे की RTO लेवलचे आहेत. तर तुमचं प्रिपरेशन RTO लेवलचं पाहिजे. त्यामुळे न्यूमरिकल ओरिएंटेड जास्त प्रिपरेशन नाही केलं पाहिजे. जास्तीत जास्त स्टेटमेंट काय आहेत, एखादा कन्सेप्ट काय आहे आणि त्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन काय बनतात, हा तुमचा अप्रोच पाहिजे. राईट. त्यामुळे न्यूमरिकल जास्त प्रॅक्टिस करायची नाहीये. मॅक्सिमम रीडिंग, मॅक्सिमम क्वेश्चन सोल्युशन. राईट. त्यानंतर स्ट्रेन एनर्जी नंतर दुसरा टॉपिक 3 नंबरचा टॉपिक जो आहे तो शेअरिंग फोर्सेस. म्हणजे एखाद्या बीमवरती जर तुम्ही लोडिंग लावली तर त्यामुळे बीम मध्ये शिअर फोर्स येतात आणि बेंडिंग मोमेंट येतो. तर शिअर फोर्ससाठी शिअर फोर्स डायग्राम SFD म्हणू शकता तुम्ही. शिअर फोर्स डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. बेंडिंग मोमेंटसाठी बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायचे आहे, BMD. राईट. तर हाही टॉपिक बघू शकता तुम्ही. खूप जास्त नंबर ऑफ मार्क्सला विचारले गेलेला आहे. शिअर फोर्स डायग्रामवरती क्वेश्चन खूप जास्त विचारलेले आहेत. आणि बेंडिंग मोमेंटसाठी बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायचे. आणि मित्रांनो यातला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम मधला बेंडिंग मोमेंट हा घेऊन शिअर फोर्स घेऊन तुम्हाला शिअर स्ट्रेसेस, त्यांना आपण म्हणतो फ्लेक्झरल शिअर स्ट्रेसेस, ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फ्लेक्झरल शिअर स्ट्रेसेस मध्ये ॲव्हरेज स्ट्रेस आणि मॅक्सिमम स्ट्रेस मधले रिलेशन खूप महत्त्वाचे आहेत वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनला. ते शिकणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा फॉर्म्युला शिकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बेंडिंग मोमेंट घेऊन तुम्हाला बेंडिंग इक्वेशन शिकायचं आहे. त्यालाच आपण फ्लेक्झरल इक्वेशन पण म्हणतो. मग ह्या बेंडिंग मोमेंटमुळे बेंडिंग स्ट्रेसेस येतात, तर ते बेंडिंग मोमेंट इक्वेशन पण शिकणं खूप गरजेचं आहे. राईट. तर मित्रांनो हे सर्व कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही जेव्हा शिअर फोर्सेस किंवा शिअर स्ट्रेसेस आणि बेंडिंग स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करताय तेव्हा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये तुम्ही एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया शिकताय आणि मास मोमेंट ऑफ इनर्शिया हा थिअरी ऑफ मशीन मध्ये शिकताय. राईट. तर नंतरचा टॉपिक बघू शकता तुम्ही 5 नंबरचा. तर हा मोमेंट ऑफ इनर्शियावरती आहे, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया खूप गरजेचं आहे तुम्हाला बेंडिंग स्ट्रेसेस आणि शिअर स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर याच्यावरती पण डिस्कशन केलं पाहिजे. एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनला काय असतो याच्यावरती पण डिस्कशन केलं पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन बनतात. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. आपण बघा मित्रांनो इथपर्यंत जर तुम्ही थोडासा विचार केला तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स तुमच्या सिलेबसमध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही, पण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा स्टॅटिक्सचा पार्ट पूर्णपणे 100% यूज होतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये. कारण स्टॅटिकच्या पार्टमध्ये तुम्ही इक्विलिब्रियम इक्वेशन शिकताय, सपोर्ट रिएक्शन कशा कॅल्क्युलेट करायच्या त्या शिकताय. आणि जोपर्यंत तुम्ही सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट करत नाही तोपर्यंत तुम्ही शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करू शकत नाही. म्हणजे इक्विलिब्रियम इक्वेशन पण तुम्हाला शिकायचे आहेत, त्याच सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया पण शिकायचं आहे. म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स कुठंच मेन्शन केलेलं नाही, पण त्याचा पार्ट पूर्णपणे शिकायचा आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या डायनेमिक्सच्या पार्टबद्दल डिस्कशन केलं तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा जो डायनेमिक्सचा पार्ट आहे तो फ्लुइड मेकॅनिक्स आणि थिअरी ऑफ मशीन मध्ये पूर्णपणे ॲज इट इज यूज होतो. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे 2च पार्ट आहेत, स्टॅटिक्स आणि डायनेमिक्स. तर स्टॅटिक्सचा पूर्ण पार्ट हा सॉम मध्ये यूज होतो, डायनेमिक्सचा पूर्ण पार्ट फ्लुइड मेकॅनिक्स आणि थिअरी ऑफ मशीन मध्ये यूज होतो. म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या हेडिंग अंडर शिकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पुढचा टॉपिक बघितलं तुम्ही तर प्रिन्सिपल प्लेन्स अँड प्रिन्सिपल स्ट्रेसेस. तर या टॉपिकमध्ये एखाद्या कंपोनंटवरती 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल लोडिंग असेल तर त्या सर्व लोडिंगला कंबाईन करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम स्ट्रेसेस किती येतील आणि मॅक्सिमम शिअर स्ट्रेस किती येईल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याजवळ 2 मेथड आहेत. एक असते एनालिटिकल मेथड, दुसरी असते ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडलाच आपण म्हणतो मोर सर्कल मेथड. तर या दोन्ही मेथड तुम्हाला शिकायचे आहेत. राईट. आता मोर सर्कलवरती खूप जास्त क्वेश्चन आलेले नाही त्याच्या अगोदर, याचा अर्थ पुढे येणार नाहीत असा नाहीये, कारण तुमचे पेपर अनालिसिससाठी आपण घेतोय किती 3 पेपर घेतोय. तर 3 पेपरचा अंदाज बांधून तुम्ही सांगू शकत नाही पुढच्या वर्षी कसा क्वेश्चन येईल. राईट. तर मोर सर्कलवरती पण क्वेश्चन विचारतील, कारण मोर सर्कलच्या 5 स्पेशल केस आहेत. त्या 5 स्पेशल केस खूप गरजेचं आहे तुम्हाला बघणं. आणि त्यामध्ये जे स्टँडर्ड स्टेटमेंट आहेत ते सर्व स्टेटमेंट पाहणं खूप गरजेचं आहे, कारण या टॉपिकमध्ये खूप जास्त स्टेटमेंट आहेत, स्टँडर्ड रिझल्ट आहेत. तर या प्रत्येक स्टँडर्ड रिझल्टवरती
अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये खूप जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आरटीओ मध्ये पण यावर्षी येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर त्यामुळे हा पण टॉपिक तुम्हाला खूप व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. आणि मित्रांनो, हा टॉपिक जसा तुम्ही प्रिपेअर केला प्रिन्सिपल प्लेन्स अँड प्रिन्सिपल स्ट्रेसेस, लगेच तुम्हाला प्रिपेअर करावं लागणार आहे थिअरीज ऑफ फेल्युअर, जो 12 नंबरचा टॉपिक लिहिलेला आहे इथं मध्ये. कारण हे प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि प्रिन्सिपल प्लेन्स आपण यूज कशासाठी करतो, थिअरीज ऑफ फेल्युअर म्हणजे कंपोनंटला डिझाईन करण्यासाठी हे प्रिन्सिपल स्ट्रेसेस आपण यूज करत असतो, राईट. मग कंपोनंटला डिझाईन करण्यासाठी 5 थिअरी आहेत. तर त्या 5 थिअरी आपल्याला शिकायचे थिअरीज ऑफ फेल्युअर मध्ये. मग या 5 थिअरीसाठी 5 थिअरीचे स्टेटमेंट, त्याचे फॉर्म्युला आणि त्याचे ग्राफ काय असतात, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट पडतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. कारण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन बनतात. त्यामुळे हे पण खूप तुम्हाला डिटेलमध्ये प्रिपरेशन करायचं आहे, राईट. त्यानंतर मित्रांनो बघितलं तुम्ही तर पुढचा टॉपिक आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन. स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये 5 मेथड आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करण्याच्या. जर तुमचा बेंडिंग मोमेंट डायग्राम आणि शिअर फोर्स डायग्राम जर टॉपिक क्लिअर असेल तर स्लोप अँड डिफ्लेक्शनला अंडरस्टँडिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि स्लोप अँड डिफ्लेक्शन टॉपिकमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन हे स्टँडर्ड रिझल्टवरती असतात. प्रत्येक गोष्टी प्रत्येक एक्झाममध्ये कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घ्या, स्टँडर्ड रिझल्टवरती क्वेश्चन असतात. मॅक्सिमम स्लोप किती, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती पर्टिक्युलर केसेससाठी. तर प्रत्येक केसेसचे फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह करून पाहायचं आहे आणि त्याचे रिझल्ट लक्षात ठेवायचे, डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं नाही, पण फील येण्यासाठी ते लक्षात राहण्यासाठी डेरिव्हेशन घेणं गरजेचं आहे, राईट. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलंय. जेव्हा बेंडिंग मोमेंट डायग्राम आपण ड्रॉ करतो, त्यातून बेंडिंग मोमेंट यूज करतो आपण बेंडिंग स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्या इक्वेशनला आपण म्हणतो फ्लेक्झरल इक्वेशन किंवा बेंडिंग इक्वेशन. तर ते आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर कॉलम्स टॉपिकला मी बोल्ड केलेलं आहे, कारण कॉलम्स टॉपिक सिलेबस वाईज खूप लहान आहे. 4 ते 5 केसेस आहेत. त्या 4 ते 5 केसेससाठी इफेक्टिव्ह लेनचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि बकलिंग इक्वेशन काय किंवा बकलिंग ऑफ कॉलम होण्यासाठी जे तुमच्यावर किती लोड लावावा लागणार आहे त्याला आपण म्हणतो बकलिंग लोड. किती लोडला तो बकल होणार आहे किंवा बेंड होणार आहे त्या गोष्टीचं डिस्कशन करायचं आहे. हा पूर्ण टॉपिक 1 ते 2 पेजेसमध्ये संपून जातोय. प्रिपरेशन करताना मॅक्सिमम 30 मिनिट लागतात, रिव्हिजन करण्यासाठी मॅक्सिमम 5 मिनिट लागतात. पण क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितले तुम्ही तर बघा नंबर ऑफ क्वेश्चन खूप जास्त विचारले गेलेले आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. त्यामुळे खूप छोटा टॉपिक आहे आणि क्वेश्चन विचारले गेलेत, त्यामुळे हा इम्पॉर्टंट टॉपिक बनतोय. त्यानंतर टॉर्शन. मित्रांनो, टॉर्शनवरती खूप जास्त क्वेश्चन विचारले गेलेले नाहीत आजपर्यंत आरटीओ एक्झामसाठी, पण यावर्षी येऊ शकतात. टॉर्शन टॉपिकमध्ये जास्त काही शिकायचं नाही तुम्हाला. टॉर्शनल इक्वेशन काय आहे आणि टॉर्शनल शिअर स्ट्रेस किती येतो आणि वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनसाठी तो मॅक्सिमम कुठं असतो आणि मॅक्सिममची व्हॅल्यू किती असते, या गोष्टी फक्त तुम्हाला डिस्कशन करायचं आहे यामध्ये, राईट. आणि जेव्हा प्रिपरेशन करणार आहे बेंडिंग स्ट्रेसेस आणि टॉर्शनल स्ट्रेसेस याच्यामध्ये जो स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे, टॉर्शनल स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन पॅराबोलिक, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन लिनियर असतो. मॅक्सिमम कुठं असतो आणि मिनिमम कुठं असतो या गोष्टीबद्दल डिस्कशन करायचं आहे. हे खूप फेमस क्वेश्चन आहेत, एक्झामला येतात बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, राईट. त्यानंतर थिन सिलेंडर. मित्रांनो, थिन सिलेंडर सिलेबसमध्ये लिहिलंय, पण तुम्हाला थिन स्पेअर पण शिकायचं आहे. हा प्रेशर वेसल आहे, थिन प्रेशर वेसल. तर सिलेंडरसाठी 2 फॉर्म्युले, हुप स्ट्रेस आणि लॉंगिट्युडनल स्ट्रेस. आणि स्पेअरसाठी एकच फॉर्म्युला, कारण हुप स्ट्रेस इज इक्वल टू लॉंगिट्युडनल स्ट्रेस बनतो स्पेअरसाठी. आणि यासाठी स्ट्रेन काय येतील याच्याबद्दल डिस्कशन करायचं आपल्याला थिन सिलेंडरमध्ये. म्हणजे हा पण टॉपिक खूप लहान आहे आणि याच्यावरती पण क्वेश्चन प्रत्येक वर्षी पडलेला आहे. त्यामुळे हा टॉपिक ही स्किप करू शकत नाही. मित्रांनो, एकही टॉपिक तुम्ही स्किप करू शकत नाही. ज्या टॉपिकला बोल्ड केलंय त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे, जास्त कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करायचा आहे. याचा अर्थ बाकी टॉपिक स्किप करायचे आहेत का, तर नाही. प्रत्येक टॉपिक तुम्हाला इन डिटेल प्रिपेअर करायचा आहे, कारण ऑलरेडी तुम्हाला 1.5 वर्ष टाइम भेटलेला आहे प्रिपरेशनसाठी. मेन्स प्रिलिम होऊन 1.5 वर्ष झालेला आहे आणि आणखी थोडासा टाइम भेटणार आहे. त्यामुळे आयोगाचा पेपर कदाचित डिफिकल्ट असू शकतो, डिफिकल्टी लेवल इन्क्रीज होऊ शकते. त्यामुळे तुमचं प्रिपरेशन जर 100 मार्काचा पेपर असेल तर तुमचं प्रिपरेशन 150 मार्काचं पाहिजे. तुमची लेवल इथं पाहिजे आणि पेपर इथं पाहिजे, तेव्हा तुम्ही एखादी एक्झाम क्वालिफाय करू शकता. कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. एखादा निगेटिव्ह मार्किंग समजा तुम्ही एखादा क्वेश्चन चुकीचा अटेम्प्ट केला तर मित्रांनो 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 2 मार्काचा पेपर आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 2/4 म्हणजे तुमचे 0.5 मार्क्स कमी होतील निगेटिव्ह मार्किंग जर भेटली तुम्हाला एखादा क्वेश्चन चुकीचा सॉल्व्ह केला. जो की क्वेश्चन तुम्ही नीट प्रिपरेशन करून पूर्ण 2 मार्क घेऊ शकत होता. म्हणजे तुमचे 2 मार्क इन्क्रीज झाले असते, पण तुम्ही चुकीचा सॉल्व्ह केल्यामुळे तुमचे 0.5 मार्क कमी झाले. म्हणजे टोटल डिफरन्स ऑफ मार्क जो आला 2.5 मार्क्सचा टोटल डिफरन्स ऑफ मार्क आला, ज्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन किंवा रिजेक्शन होऊ शकतं, राईट. ह्या डिफरन्समुळे सिलेक्शन किंवा रिजेक्शन होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक टॉपिकला इन डिटेल खूप अंडरस्टँडिंग नुसार सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे आणि मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, राईट. तर हे झालं क्रिटिकल अनालिसिस स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स वरती. नाव एक व्हिडिओ आपण याच्यावरती घेऊन येऊया. 2017चा पेपर, पूर्ण पेपर 15 मार्क्सचा, 15 क्वेश्चनचा, सॉरी 30 मार्क्सचा एका व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करूया. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.